डोळामा काजळ लावणीस तू, खालीवरे जीव मना करनीस तू. डोळामा काजळ लावणीस तू, खालीवरे जीव मना करनीस तू. पोर दिस ये गुलाबी गुलाबी तू, मी तू ना मिर्झा मनी साईबा तू. पोर दिस ये गुलाबी गुलाबी तू, मी तू ना मिर्झा मनी साईबा तू. की मी पहिले ऊसतोडीनं काम करेले आई वडील सोबत. त्यानंतर पप्पा 2009 मा वारणात म्हणावाला. त्यानंतर परत अजून जास्त बिकट परिस्थिती जाई. मग भाऊ सोबत मी परत 4 वर्ष ऊसतोडानं काम करा. त्यानंतर भाऊले सांगू की खूप जास्त हलवी राहत आपण कंपनी किंवा सिटीमा जाऊत बा काहीतरी काम करायसाठी. पहिले गाववर नंतर भाऊले सांगा तर भाऊ नाशिक मला आहे ना भाऊ मी जवळ नाशिक माहून होत तर सुरुवातले तर लगेचच कंपनी भेटली नाही. तर मग आम्ही बिगारी काम जॉईन करत आहे. तर बिगारी काम पण मी जवळजवळ 4 वर्ष करेले. आणि मनासाठी एकदम सोपं आहे की 4 मजला चढी जाऊन आत्ताही मला सांगा तर मी गोण्या लिसन 4 मजला चढीत असू, डेपो टाकसू वगैरे, ते माल कालावून वगैरे सगळं प्रॉपर माहिती आहेत. आणि मी अंगवरलेच जाऊ नंतर त्या कामं कॉलम वगैरे भरा ना ज्या की बिगारी कामं सगळ्या मोडत असत्या. बरोबर. त्यानंतर हळूहळू कंपनी जॉईन करी. कंपनीमा मी बराच कंपनीमा सुद्धा मी 3-4 वर्ष काम करायले बॉश कंपनीमा नाशिकले स्थायिक जाऊ. तर कंपनीमा आम्ही घर वगैरे लिहिणं आणि कंपनीमा मला प्रॉपर वेळ भेटायला लागला. त्यानंतर मग मला वेळ भेटणार तर मी गाणं लिहायला लागलो. नमस्कार, जय खानदेश मंडळी, मना खानदेशमा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजनं जे व्हिडिओ आहे ते खूप जबरदस्त आहे आणि असा कलाकारने आम्ही मुलाकात करावेत की त्यासना गाना पुरा खानदेशच नाही तर गुजरातमा बी ट्रेंडिंगवर. तेसले खानदेशना अरिजित सिंगनं नाव जाई. तेसले वैखा हिरनाथ, खानदेशना सुपरस्टार, खानदेशना रॉकस्टार, खानदेशनी शान म्हणजेच भैया साहेब मोरे. तेसना कसा आहे संघर्षमय प्रवास, कसा उन्हात अहिराणी इंडस्ट्रीमा तेसना परिचय आम्ही तुमले करतात. भैया दादा तुमचं स्वागत आहे मना खानदेशमा. आपला दर्शक असले जाणणं आहे की भैया दादा येस ना मुळगाव कोणतं आहे? मना मुळगाव चाळीसगाव तालुकामा पोहरे, करमुड पोहरे म्हणून ओळखतं सामना गावले. बरोबर. तर काय म्हणतात भैया भाऊ या क्षेत्रामध्ये कसं काय होणार, गाण्याने आवड कसं काय होणे आपले? म्हणे सुरुवात तर सगळ्याच जण असले माहिती आणि बऱ्याच इंटरव्ह्यूज मग मी सांगेल पण आहे पहिले सुद्धा. तर मी पहिले काय काम करू, इंटरेस्ट तर गाण्यास मग पहिल्यापासून होता. बरोबर. तर मी शॉर्टकट सांगू तुमल्या ते की मी पहिले ऊसतोडीनं काम करेले आई वडील सोबत. त्यानंतर पप्पा 2009 मा वारणात म्हणावाला. त्यानंतर परत अजून जास्त बिकट परिस्थिती जाई. मग भाऊ सोबत मी परत 4 वर्ष ऊसतोडानं काम करा. त्यानंतर भाऊले सांगू की खूप जास्त हलवी राहत आपण कंपनी किंवा सिटीमा जाऊत बा काहीतरी काम करायसाठी. पहिले गाववर मजुरी वगैरे आणि त्या 6 महिना मजुरी, त्यानंतर ऊसतोडानं 6 महिना असं काम होतं. बरोबर. तर त्यानंतर भाऊले सांगा तर भाऊ नाशिक मला आहे ना मामा मावशी, आम्ही 4 भाऊ आहेत. बरोबर. तर एक भाऊ शिक्षण करा आणि एक लहान होता मनातून, तर तो काम वगैरे ना थोडंसं लायक नव्हता तो. तर एक जण शिक्षण करा आणि आम्ही 2 जणी लागत. मग मोठा भाऊ आणि मी जवळ नाशिक माहून होत तर सुरुवातले तर लगेचच कंपनी भेटली नाही. तर मग आम्ही बिगारी काम जॉईन करत आहे. तर बिगारी काम पण मी जवळजवळ 4 वर्ष करेले. आणि मनासाठी एकदम सोपं आहे की 4 मजला चढी जाऊन आत्ताही मला सांगा तर मी गोण्या लिसन 4 मजला चढीत असू, डेपो टाकसू वगैरे, ते माल कालावून वगैरे सगळं प्रॉपर माहिती आहेत. आणि मी अंगवरलेच जाऊ नंतर त्या कामं कॉलम वगैरे भरा ना ज्या की बिगारी कामं सगळ्या मोडत असत्या. बरोबर. त्यानंतर हळूहळू कंपनी जॉईन करी. कंपनीमा मी बराच कंपनीमा सुद्धा मी 3-4 वर्ष काम करायले बॉश कंपनीमा नाशिकले स्थायिक जाऊ. तर कंपनीमा आम्ही घर वगैरे लिहिणं आणि कंपनीमा मला प्रॉपर वेळ भेटायला लागला. त्यानंतर मग मला वेळ भेटणार तर मी गाणं लिहायला लागलो. बरोबर. त्यानंतर मला पहिलं गाणं होतं तुले भेटणार जर कोणी चालू तेच की कंपनीमा मला वेळ भेटायला लागणार. आणि मला आत्ते भाऊ म्हणजे रवी खरे त्यानं मला फेसबुकले मी देख की एक गाणं इरंत उन्हा प्रेमानं आलं म्हणा दिलं ना. त्याने एक पोस्ट टाकेल होती की लवकरच म्हणून असं गाणं येणार आहे यूट्यूबला असं. तर मग मी त्याला कॉन्टॅक्ट करा. मनाकडे साधा फोन होता. साधा फोनवरून त्यांना नंबर बी कसा तरी काढा, नंबर बी नव्हता मनाकडे. फेसबुकवरूनच लिहिणं आणि त्याला बात करी मी की यार मनाकडे बी बराच असं काहीतरी गाणं लिहिलेत तर तू कर म्हणतं काहीतरी, भले तू सिंगिंग कर म्हणतं त्या गाण्यासनी, कारण की मला सुट्ट्या दे निघता. तर जे गाणं पहिलं लिखेल होतं मी ना नाही करमत नाही मन लागत आहे, कंपोजिशन आहे. मी तुमले 2 लाईन त्याने म्हणता काढायचा हवा तर नाही करमत नाही मन लागत, नाही करमत नाही मन लागत, तुले देखू कोठे तू नाही दिसत,
तू काय जादू करी, जीव मना धड धड करे, तुनी याद मारडी रडी, जीव मना धड धड करे, तुनी याद मारडी रडी. आई म्हणा लाईफनं पहिलं गाणं लिखेलं होतं तुम्ही लिखेलं होतं आणि आम्ही रवीले म्हणाले तर कारण की मला सुट्ट्या देण्यात की म्हणतो तूच सिंगिंग कर अशी कंपोजिशन आहे असं आहे. तर अजय माळीनं चॅनलवर आहे गाणं मनवाला येत होतं. ते गाणं एवढा जास्त प्रतिसाद दिना पहिलाच गाणं जवळजवळ ते आत्ते पण 10 मिलियन ऑडिओ आहे बरोबर ते गाणं. तर मला वाटलं की मी पुढे मला एवढा तटून कॉन्फिडन्स भेटे का तर मग मी करू शकत आहे म्हणतात ते काही कामं असतील त्या. तर मग मी करत गहू त्यानंतर पहिलं गाणं मला सिंगिंगले बी चान्स भेटणार अजय माळीनं चॅनलवरती तुले भेटणार जर कोणी मला इसरी जाणार आणि त्यात ते काही 5-6 महिन्यापूर्वी ते सुद्धा ते ट्रेंडिंगले होतं ते गाणं की मला पहिलं गाणं होतं ते. त्यानंतर करत गहू आतापर्यंत म्हणजे तुमने चॅनलवर कोणतं गाणं आहे पहिलं मन चॅनलले मन आवाज म्हणे मनाचे गाणं आहे ते मला मित्र आहे आदिवासी समाजना एक मित्र होता मनावाला की त्यानेच दे नाही करमत त्या गाण्यासले काही म्युझिक करेल तर तोच त्या गाण्याला सिंगर म्हणून होता. बरोबर. आतापर्यंत कितला गाणं म्हणे टाकाय तुम्ही अंदाजित म्हणावाला जवळजवळ 1000 एक गाणं तरी 1000 एक गाणं खानदेशमा एकच गायक ना 1000 एक गाणं म्हणतात म्हणजे देखा खानदेशी भाषामा गाणंच नाही लोकच कितली गोडी आहे. आणि मग भाऊ आता ते वाटणं होतं का तुमले की लोकेशना एवढा मोठा प्रतिसाद भेटी भाऊ एक साधारण परिवारमा जन्मणारा पोऱ्या आणि आज खानदेशना किंग खानदेशना अरिजित सिंगने नाव एकाच वाटणं होतं का असं भाई. तर मनासाठी एक स्वप्नासारखंच आहे अजून सुद्धा की जे मी जगी राहणो किंवा मी जे आता देखी राहणो कारण की जर मी मला स्वतःला देखच पहिला तर मी काय होतो बा आत्ते बी मी कोणा काम करणार आहे ह्या बिगारी आम्ही आत्ते बाहेर गावी तू एक चक्कर माराले तर बिगारी लोक देखा सकाळ सकाळ मारते तर मी लगेच त्याच ना मला स्वतःला देखील ना की मी या दिन मना बी होतात म्हणता असं. तर मी ह्या जाते हॉटेल्समा ए सी रूम माझ्या देखच तर ते मलाच मन मोठं वाटस की खूप जास्त कराय गे बा किंवा पब्लिकना प्रेममुळे आत्ते जे भेटणं मला मायबापासनं आशीर्वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसनं आशीर्वादमुळे मी आज इथपर्यंत आहे. आपलं शिक्षण करायला भाऊ म्हणजे मी 8वी पास आहे. अच्छा देखा मित्र तर तुम्हाला माझी कला आहे टॅलेंट आहे शिक्षणनी आवश्यकता नाही आहे ना शिक्षण बी जरुरी आहे पण बाकी तुमले जरी पुढे या नाही तर कलासुद्धा तुमले पुढे ली जाऊ सकस. आणि मग भाऊ सर्वात जास्त चालेल गाणं कोणतं आहे एकदम जबरदस्त मन मला पहिलं जे हिट होतं मला टर्निंग पॉईंट होता गाणं जो की हिटवाला होता की त्या समोरला वट्टावर मी बसच रे ते तो एक पहिला होता. त्यानंतर दुसरं गाणं होतं कर्मन लगन बरोबर नजर लागणी कोणी मना प्यारले मग तुना यार आदिवासी झुमकावाली पोर मनी साहेबा तू आतापर्यंत तुम्ही देखील राहा की हिट चालू होते असं. आणि आता तुमले चांगला असा प्रतिसाद भेटा खानदेशमा बी प्रत्येक खेळा गावासमा सोसायटीजमा तुमले बल्लारनाथ कार्यक्रम कसं वाटस ते एक आपुलकी आणि लोकच ना जे प्रेम आहे ते देखील नंतर मला कधीच असं म्हणजे काही काही प्रोग्रामच टाळाही जातच काही डेट्समुळे जात काही मना स्वतःना कामसमुळे शूट्समुळे जात तर काही काही डेट मला मागे पुढे करणं पडतेच काही कॅन्सल बी होई जातेच. पण जे लोकच ना प्रेम भेटी राहणं आणि मला ज्या आपुलकी मला होताच तर त्याच ना खरंच मी मनपासून धन्यवाद बी मांडस आणि असंच प्रेम त्याच ना नेहमीच राहीन असं अपेक्षा. शाळा काय अनुभव गाणास ना शाळामा असा एक विषय होता की आवड तर मला खरोखर पहिल्यापासून तर मी कविता असले चाली लावत जाऊ तर सरसले बी माहिती पडे घेतं की अवपोऱ्या म्हणजे पुस्तक भेटत बालभारती आपल्याला मराठीनं ज्या बुक भेटत जात तर मी पहिलेच सगळ्या कविता वाची ठेवत जाऊ मी कवितासवर जास्त फोकस करू आणि त्यासले चाली वगैरे पहिलेच लाईट होत जाऊ. तर गोसावी सर होतात ना शिकायला टाईमला पहिले मोरे ऐकवू ही कविता तर ती कविता मी चालू माझी फेवरेट कविता होती एक शाळामा आणि ते ओरिजिनल आयुष्यामा सुद्धा खूप म्हणजे ते अर्थदायक असं मला वाटस की 2 ओळी ऐकाडच त्याने मला हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करीती हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करीती कवटी तू कवठावरली फोडीलीस एका काळी जी चोच आज बोथरली करतो सदण्याची हांजी हांजी तू पोटासाठी हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करीती. जर एखाद्यावर डिपेंड राही ना आपण आणि जर पोटसाठी काम करा ना म्हणणं तर आपण एक पिंजरामा बंदिस्त राहीलसारखं काम करतच एखाद्या ठिकाणी जर बंद राहिलं तर मग त्या डाळिंबाना दाणं म्हणजे 2 पैशासाठी आपण आपलं सगळं त्यांना हवाले करता येतं आणि त्यांना हांजी हांजी करणं पडतं आपल्या मालकसाठी असं.
तर भाऊ आता काही हेत कलाकार त्या येतच क्षेत्रमा पण कुठे ना कुठे डिमोटिवेट होई जातस आणि मग निराश होतात जाऊ दे यार काय वहिनी राहणं सोड देतात. तर असा कोणता प्रवास राहिना का आपला कुठे डिमोटिवेट होईनात असं वाटणं का जाऊ दे यार वहिनी राहणं सोड देस मी. डिमोटिवेट तर मी पहिल्यापासून नाही होईनो. पहिल्यापासून तर मला म्हणजे भेटत गे मी तुमले जसं बोललो की पहिल्याच गाण्यापासून मला एक चांगला प्रतिसाद भेटणार. काही कामच म्हणजे मी जॉब करू तर त्या जॉबमुळे मला वाटत जात जाय की यार मन सारखं नाही राहणं किंवा काम खूप दिवसभर एकदम हार्ड काम करणं म्हणजे हाऊसकीपिंगनं मी वॉशरूम साफसफाईनं मी सुद्धा काम करेलेत. आणि ज्या हॉटेलમાં मी आत्ते राहिलो ना असं जे तुम्ही मला कर दिलेत की हॉटेलिसनं सुद्धा या बेड वगैरे या बेडशीट वगैरे चेंज करायला कामंसुद्धा बी करेलेत मी नाशिकमाच. तर असं बी काही करेलेत तर मग ते पटे नाही ते म्हणले नाही पटे ते काम पण तरी परिस्थितीमुळे कधी कधी करणं पडत जात जाय असं. तर दादा तुम्हाला ज्या सुपरहिट गाण्यात आपल्या दर्शकासपर्यंत पुढे 3-4 ज्या गाण्यात कर्मनं लगन जुनं नंतर आता जे बोलणार ते लगेच झुमकावाले पोरं घ्या या गाणं आपला दर्शकासपर्यंत पोचा म्हणजे लाईव्ह म्हणू असं. हां हां शॉर्ट मा झुमकावाले पोरं ऐकाडच. ऊन पडे तू न साडीवर पोरी येशी का महनी गाडीवर. ऊन पडे तू न साडीवर पोरी येशी का महनी गाडीवर. अशी टकमक देखू नको काय मन मखडाय रायनी हाय झुमकावाली पोर हाय नदी थडीले चालनी मना राघ्यावा घ्यानी जोडी पाणी पेवाले ती थडी चालनी. आजू आपलं कोण कर्मनं लगाना माडी दमस तू काम करी करी देखात नाही माडी ते मनावरी. बशी बशी संतीले काम सांग जो मनी बायको ना जुवर ले जो मज्जा मारी. माडी माले बी वही जाई बायको कर्मन लगन माडी माले बी वही जाई बायको कर्मन लगन. आणि भाऊ तुमनं एक सध्या गाणं तुमनं ट्रेंडिंगवर आहे आता श्रावणी ताई येस ना चॅनलवर तुम्ही म्हणले मनी साहेबा तू त्याने लाईन म्हणे का ताईने तेच बी काहीच होती की बाहून ताई ताई म्हणा लाव जातो. अरे क्या होते तर ताई त्यासने बी ख्वाहिश पुरी करू आपण. डोळा काजळ लावणीस तू खालीवरे जुमना करनीस तू. डोळा काजळ लावणीस तू खालीवरे जुमना करनीस तू. पोर दिस ये गुलाबी गुलाबी तू मी तू ना मिर्झा मनी साईबा तू. पोर दिस ये गुलाबी गुलाबी तू मी तू ना मिर्झा मनी साईबा तू. तर खूप छान भाऊ खूप भारी आवाज आहे. धन्यवाद तुम्ही आमले वेळ दिला. तर मित्रसून देखा आपलं नशीबवान आहेत आपण की खानदेशमा एक असा कलाकारनी जन्म लिहिला की त्याला खानदेशना अरिजित सिंगनं नाव तर वैकावस आणि असा सुपर डुपर हिट त्या गाणं दिनात आणि ऐराणी बोलीनं माध्यमतही ऐराणी गाणंचनं माध्यमतही ऐराणी बोलीला जिवंत ठेवणं काम करत आणि एक असा कलाकार जेणे गरिबी देखील जेणे एक परिवारनी एक परिस्थिती देखील एक परिवारनी गरीब परिस्थिती देखील आणि तुम्ही म्हणजे कुठे बी त्यातले राहावं लागतं की बा असं नाही तुम्ही सुरतले बलाय आणि त्यातले मस्त हॉटेल पाहिजे मोठल तुम्ही दाखले त्यातले घर बिली जातात ना तरी बी राहतात त्या ऐकून करू शकत माहिती जेणे एक गरिबी देखील जेणे एक परिस्थिती देखील तोच व्यक्ती असं सांगू शकत नाही ते बापरे दुसरा कलाकार मागला टाइम लिहिलं होता आडे हॉटेल छोडीचे चालणे घेता भाऊ. अरे हॉटेल छोडीचे चालणे घेता मला दुसरी हॉटेल मला चला म्हणे. तर हाई कोण करू शकत माहिती आहे ज्याला खरं कदर आहे ज्यांनी परिस्थिती देखील तर असाच माणूस पुढे जासा भाऊ खूप पुढे जाशात तुम्ही खूप प्रगती करशात. आमना शुभेच्छा आहे तुमले सुरत वाशीच करताय. थँक्यू. आणि आपला राकेश भाऊनं कामसुद्धा इथलं जोरमा चालू आहे एवढं भारी काम चालू आहे की ज्या कलाकार असले म्हणजे खरोखर आम्ही वैकुणीत की ह्या गाणं कोणी म्हणेलेत किंवा आई गाणं जुना गाणं ज्या करेलेत काही काही तर त्यासनी तुम्ही त्या फ्रंटले आणा त्या आमले दाखाडात त्यांच्यासाठी थँक्यू. आणि असंच तुमनं काम चालू ठेवा तुमले नक्कीच अजून जास्त पब्लिक प्रेम देईन. आणि आमले सुद्धा जे दाखाडानं कामं करतात त्या प्रेझेंट करायला कामं करतात तर खरंच खूप सुंदर चालू आहे. तर भाऊना चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद. असाच प्रेम आणि सपोर्ट राहा तुम्हाला. वेलकम टू सुरत. थँक्यू.